नमस्कार, माऊलीज किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज पाहणार आहोत खरडा चिकन कसं करायचं, चला पाहूया। त्यासाठी साहित्य पाहूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खोबरं, लसूण, फोडणीसाठी कांदा, टॅमॅटो थोडासा घेतलेला आहे। त्याचबरोबर हळद, जिरेपूड, धनेपूड आणि लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। आता आपण ह्याला खरड्यासाठी आपण पॅन ठेवणार आहोत। एक पळी तेल घेणार आहोत, त्यामध्ये मिरच्या टाकणार आहोत। मिरच्या उडू नये म्हणून आपण मीठ ॲड करत आहोत। मिरच्या छान आपल्या भाजून झालेल्या त्यावर आपण लसूण, सुकं खोबरं ते याच्यावर परतून घेणार आहोत। पण आता हे काढून घेऊया। खोबरं चांगलं भाजून घेऊया ब्राऊन होईपर्यंत। छान सोनेरी रंग येतो आहे। खोबरं आपला ब्राऊन झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊया। त्याचबरोबर आता आपण कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना पण मी घेतलेलं आहे, तर हे आपण वाटण करून घेणार आहोत। आपला जो खरडाचा मसाला आपण हे काढून घेतलेला आहे, वाटून तयार झालेला आहे। आता आपण एकदम मी चिकन साईडला केलेलं आहे। त्याचबरोबर इथे धनेपूड, हळद, लाल तिखट आणि थोडंसं मीठ हे आपण आता ह्याला लावून 15 मिनटासाठी ठेवणार आहोत। चिकन आपण मसाला लावून मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं। आता आपण याला फोडणी आणि ह्याला शिजवून घेणार आहोत थोडं। ते आपण 2 पळी तेल, कांदा, टोमॅटो, पत्ता पण टाकायला सांगितलं नव्हतं, पण आता फोडणीमध्ये टाकूया। आपल्याला हे आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे चिकन। आलं लसणाची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट आपण ह्याच्यात परतलेली आहे। आपला कांदा टॅमॅटो मस्त मऊसूत झालेला आहे, गोल्डन कलर त्याला आलेला आहे। आता आपण हे चिकन ह्याच्यात टाकणार आहोत। थोडंसं पाणी सोडतो। आपल्याला हे 15 ते 20 मिनटाचं शिजवून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्यामुळे पटकन शिजतं। आपली 20 मिनटं झालेली आहेत, चिकन शिजलं आहे। आता आपण हे खाली उतरूया। आपण इथे पॅन ठेवलेलं आहे, आपण इथे दीड पळी तेल घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे लसूण टाकून घेणार आहोत। 3 पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता,
चिकन आहे आपलं जे खरड्याचं, आपण त्याचं परतून घेणार आहोत. हल्ला मसाला आपला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यात जे चिकन आपण शिजवून घेतलेलं ते ॲड करणार आहोत. अशा प्रकारे वाटप, इतर चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे करून पहा, छान लागते ही डिश. थोडं वेगळं करता कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ मग असे थोडं टाकलेलं होतं, थोडंच टाकायचं आहे. पाणी ॲड करत आहोत. आपले चिकन खरडा झालेला आहे. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. चिकन खरडा आपली रेसिपी तयार आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व छान छान कमेंट करा. आणि असं चिकन बनवून खा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं म्हणून. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.